नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे पीक विम्या संदर्भातली। येवला तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पीक विम्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन। येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2025-26 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवला होता। मात्र खरीप पिकाच्या हंगामात परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। शासनाने या नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण केले आहेत। नियमानुसार ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक होते, परंतु पीक विमा कंपनीकडून अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव यांच्या स्वाक्षरीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। विलास दरगुडे, दिगंबर दौंडे, अशोक ढोकळे, शंकर सोनवणे, अण्णा अरंदे, राजेंद्र जाधव, रमेश बिडवे, अण्णासाहेब दौंडे, काशीनाथ वाघ, विक्रम दवंडे आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या, तर अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते। जर पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज आम्ही येवला तालुक्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना पीक विमा संदर्भात निवेदन देऊन आम्हाला त्वरित कंपनीकडून आमच्या शेतकरी बांधवांना जी काही मदत आहे जाहीर केलेली ती त्वरित भेटावा, यासाठी आम्ही संघटनेच्या वतीनं आज पत्र दिलेलं आहे आणि ती आम्हाला शेतकऱ्यांना भेटावा ही आमची विनंती आहे। मागील वर्षी खरीप हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, परंतु शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। शासनाने त्या संदर्भात पंचनामे करून शासनाची नुकसान भरपाई मिळाली, परंतु पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नसून आज त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले। तरी तहसीलदार साहेबाला विनंती केली की आमचं पत्र शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचून शेतकऱ्यांना, तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा ही आमची नम्र विनंती। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।